So hello students. In previous few lectures, we have discussed Cartesian product. Then we have seen some examples. Then we have defined a function in that various terms like domain, codomain, range, image, pre-image अशा प्रकारच्या terms आपण define केल्या. And later on we have discussed the types of functions and their diagrammatic representation. In that we have discussed one function, many one function, into function, onto function, and the one to one correspondence. And today we will see some more particular kind of functions. In that, first of all, we will see the आयडेंटिटी फंक्शन. सुरुवातीला आपण आयडेंटिटी फंक्शन किंवा त्याला आयडेंटिटी मॅपिंग असं म्हणता येईल. सो रॅडम आयडेंटिटी मॅपिंग. आयडेंटिटी मॅपिंग. आयडेंटिटी मॅपिंग. आयडेंटिटी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे, म्हणजे आयडेंटिटी इलेमेंट वगैरे. तसंच हा आयडेंटिटी मॅपिंग आहे. आयडेंटिटीची डेफिनेशन इन केस ऑफ बायनरी ऑपरेशन तुम्हाला माहित आहे की जर का स्टार हे बायनरी ऑपरेशन असेल, then star is a binary operation defined on some set, then an element e belong to that set is said to be a identity if for any a in the given set a star e equal to a असतो है ना. म्हणजे आयडेंटिटीचा अर्थ सांगतोय की that this identity star a is equal to a, म्हणजे this a maps to a itself, म्हणजे a हा a लाच मॅप होतोय. म्हणजे ह्या स्टार ऑपरेशन नुसार ई जर आयडेंटिटी असेल तर ई स्टार ए इक्वल टू काय असतो, ए असतो. तर तसंच काहीच इथे पण आहे, म्हणजे ए ची इमेज ए आहे या ठिकाणी. तर त्याच पद्धतीने मी आयडेंटिटी मॅपिंग किंवा आयडेंटिटी फंक्शन, की ज्या फंक्शन नुसार प्रत्येक एलिमेंटची इमेज ही इट सेल्फ असेल. मीन्स इफ द इमेज ऑफ एक्स अंडर द फंक्शन इज इट सेल्फ, जे प्रत्येक एलिमेंट साठी फॉर इच एक्स बिलॉंग्स टू द डोमेन इफ इट्स इमेज इज एक्स itself, then we say that that mapping is a identity mapping. आता मग प्रत्येकाची जर इमेज इटसेल्फच असणार असेल तर या ठिकाणी आपण डोमेन आणि कोडोमेन हे सेम घेऊ शकतो ना. लिहा द मॅपिंग एफ. पहिले तर ए हा एक नॉन एम्प्टी सेट घ्या. लेट कॅपिटल ए बी एनी नॉन एम्प्टी सेट. तर मॅपिंग डिफाइन करायची म्हणजे ए मध्ये एक तरी एलिमेंट असायला पाहिजे. लेट कॅपिटल ए बी एनी नॉन एम्प्टी सेट. comma then a mapping f, then a mapping f from capital A to A, कारण इमेजेस त्याच असणार आहेत त्यामुळं मी दोन्ही सेम सेट्स घेतले तर सोयीचं होईल आणि ते पुरेसं असेल. डिफाइंड बाय f ऑफ x इक्वल टू x, म्हणजे x ची इमेज xच आली पाहिजे फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. जे प्रत्येक x बिलॉंग टू a साठी जर x ची इमेज x येत असेल तर त्याला काय म्हणायचंय, आयडेंटिटी मॅपिंग असं म्हणायचंय ना. आपण वरतीच लिहिले. then a mapping is called as is called as an identity mapping. मॅपिंग म्हणा किंवा फंक्शन म्हणा, called as an identity मॅपिंग किंवा आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन पण म्हणता येतं. जर ए टू ए मॅपिंग असेल तर त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन पण म्हणतो. आयडेंटिटी मॅपिंग और आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन असं पण म्हणू शकता तुम्ही, कारण ए टू ए मॅपिंगला आपण ट्रान्सफॉर्मेशन किंवा ऑपरेटर असं म्हणतो. तर आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन यू कॅन से. याच्यात महत्वाचं काय की प्रत्येक एलिमेंटची इमेज ही इट सेल्फ असायला पाहिजे. आणि याचं जे नोटेशन आहे ना ते
आय सफिक्स ए किंवा सिम्पली आय पण आपण वापरू शकतो. लिहा त्याच्या खाली नोटेशन. वी डिनोट the identity transformation on set A. We denote the identity transformation on capital A. A वर आपल्याला हे डिफाइन करायचंय. ए ह्या सेटवर म्हणजे डोमेन सेट ए आहे आणि त्याचा कोडोमेन सुद्धा एच आहे आणि रेंज सुद्धा एच असेल. रेंज सुद्धा एच असेल कारण प्रत्येकाची इमेज इट सेल्फ असणार आहे. म्हणजे या केसमध्ये डोमेन कोडोमेन आणि इव्हन रेंज सुद्धा सेम असणार. सो दॅट काइंड ऑफ फंक्शन इज कॉल्ड ॲज द आयडेंटिटी फंक्शन. म्हणजे जे आय ए जर आयडेंटिटी फंक्शन असेल तर आय ए नुसार प्रत्येक डोमेनच्या एलिमेंटची इमेज ही काय असणार आहे, इट सेल्फ असणार आहे. तर अशा प्रकारच्या फंक्शनला आपण आयडेंटिटी मॅपिंग किंवा आयडेंटिटी फंक्शन असं म्हणतो. एखादं एक्झाम्पल लिहायचं तर लिहू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल एक सेट घेऊया. लेट ए इज इक्वल टू 1 2 काही एलिमेंट्स घ्या 3 4 अँड एफ फ्रॉम ए टू ए बी गिव्हन बाय. आता काय की आयडेंटिटी, आता एफ म्हणा की आय म्हणा की काय म्हणा बरं का, नाव म्हणजे त्याची कंडिशन काय महत्वाची आहे की द इमेज ऑफ एक्स शुड बी एक्स. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. पण नाव काही देऊ शकता पण स्टँडर्ड नोटेशन हे आय आहे. म्हणजे थेरॉटिकल पोर्शन मध्ये आपण त्याला आयडेंटिटी मॅपिंग ऑन सेट ए जर असेल तर त्याला आपण आय ए न डिनोट करूया, है ना. आणि काही जर तिथं कन्फ्युजन नसेल तर तुम्ही सिम्पली आय म्हटलं तरी चालेल. म्हणजे डोमेन जर का एच असेल त्या प्रॉब्लेम मध्ये, दुसरा डोमेनच नसेल किंवा दुसरा सेटच नसेल तर तुम्ही सिम्पली आय जरी नोटेशन वापरलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. सो देन गिवन बाय एफ इज इक्वल टू. आता आयडेंटिटी मॅपिंग काय आहे की 1 ची इमेज 1 आली पाहिजे. मी याला ऑर्डर्ड पेअर्स मध्ये लिहितोय. 1 ची इमेज 1, 2 ची इमेज 2, प्रत्येकाची इमेज इट सेल्फ आली पाहिजे आणि प्रत्येकाला इमेज असली पाहिजे. 4 ची इमेज 4. तर हे जे आहे काय आयडेंटिटी मॅपिंग आहे. दिस इज अन आयडेंटिटी मॅपिंग. आता जी मी इथं लिहिलेली आहे ती एक आयडेंटिटी मॅपिंग आहे. इट इज अन आयडेंटिटी मॅपिंग. आता जे मी इथं एफ लिहिलेला आहे कारण प्रत्येक इलेमेंटची, प्रत्येक डोमेनच्या इलेमेंटची इमेज ही इट सेल्फ आहे. इफ द इमेज ऑफ ईच element under the mapping or under the given mapping is itself, then that mapping is called as the identity mapping. ह्याला आयडेंटिटी म्हणतात. इज कॉल्ड ॲज or is a called as म्हणण्यापेक्षा इज अ असं पर्टिक्युलर एक्झाम्पल आहे ना, इज अ आयडेंटिटी मॅपिंग. याला आयडेंटिटी मॅपिंग असं म्हणायचं. ठीक आहे. तर आयडेंटिटी मॅपिंग आपल्याला पुढे पण ज्यावेळेस लागेल त्यावेळेस तुम्हाला आयडेंटिटी ह्या शब्दावरून त्याचा अर्थ लक्षात यायला पाहिजे. ओके, सो वी विल कंटिन्यू. पुढे जाऊया. ओके, let us now go for the next definition. That is the पुढचा जे फंक्शन आहे इट इज द कॉन्स्टंट मॅपिंग किंवा कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन. आता या आयडेंटिटी मॅपिंग बद्दल तुम्हाला एक गोष्ट नोट करता येईल की दॅट फंक्शन इज 1 1 ॲज वेल ॲज ऑन टू. ते 1 1 पण असणार आहे आणि ऑन टू पण असणार आहे ना. म्हणजे तुम्ही जर आता जे मी एक्झाम्पल घेतलं होतं त्यावरून तुम्हाला लक्षात येतं की डिफरंट एलिमेंट्स हॅव द डिफरंट इमेजेस and each element in the codomain is the image of some element in the domain. म्हणजे या सेट ए मधील प्रत्येक इलेमेंट ऑर्डर्ड पेअर्स मध्ये फर्स्ट कॉम्पोनंट म्हणून एकदाच आलेला आहे आणि सेकंड इलेमेंट हा है ना, हा सुद्धा म्हणजे कॅपिटल ए चा प्रत्येक इलेमेंट हा सेकंड इलेमेंट म्हणून आलेला आहे कंपल्सरी. म्हणून ते ऑन टू आहे, है ना. इट इज 1 1 आणि ऑन टू. मी तुम्हाला ऑर्डर्ड पेअर्स वरून कसं पाहायचं ते सांगितलं होतं. एरो डायग्राम वरून कसं पाहायचं ते सांगितलं होतं आणि डेफिनेशन नुसार ना आपण त्याला प्रूव्ह कसं करायचं ते पण पाहिलेलं आहे. ओके, सो दिस इज वन द इमेज ऑफ
each element is same. ओके, प्रत्येक इलेमेंटची जर इमेज, खूप लेट येऊ नका, कारण एवढं लेट तुम्हाला एंट्री द्यायचं म्हटल्यानंतर मला माझं सगळं सेटअप डिस्टर्ब होतं. सो डू कम ऑन टाइम, वेळेवर यायचा प्रयत्न करा. ओके, पहा द डेफिनेशन ऑफ कॉन्स्टंट. मी काय सांगत होतं की प्रत्येकाची इमेज जर एकच येत असेल, फिक्स्ड वन, तर त्याला कॉन्स्टंट म्हणजे बदलत नाहीये, इमेजच बदलत नाहीये. म्हणजे अ फंक्शन इज सेड टू बी अ कॉन्स्टंट फंक्शन इफ द इमेज ऑफ इच एलिमेंट इज फिक्स्ड वन. मी त्याला सिम्बॉलिकली असं लिहू शकतो. लिहा, ए आणि बी यांनी टू सेट्स आहेत. लिहा अ मॅपिंग or a function f from a to b, a mapping f from a to b is said to be a constant function, is said to be a constant function. मुद्दाम दोन्ही शब्द वापरतोय, म्हणजे दोन्ही एकच आहेत. इट्स सेड टू बी अ कॉन्स्टंट फंक्शन इफ f of x equal to k for all x belong to a. where जो k आहे ना तो एक कॉन्स्टंट आहे. where k belongs to b is a constant. याचा अर्थ प्रत्येक x belong to a ची जी इमेज आहे ना ती फिक्स्ड आहे, इज अ कॉन्स्टंट. तो बी मधला, बी ह्या सेट मधला तो एक कॉन्स्टंट असेल. जर प्रत्येकाची इमेज एकच येत असेल तर अशा प्रकारच्या फंक्शनला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट फंक्शन म्हणतो. मग जर एखादं फंक्शन कॉन्स्टंट असेल तर प्रत्येकाची इमेज सेमच येते, म्हणजे त्या रेंज सेट मध्ये है ना. इन दिस केस याचा जो रेंज असेल या शक्यतामध्ये, इन दिस केस रेंज ऑफ एफ ही एकच असणार ना, कारण एकच इलेमेंट आहे त्याच्यामध्ये. रेंज ऑफ एफ विल कन्सिस्ट ऑफ ओनली वन इलेमेंट, कारण सगळ्याच इलेमेंटच्या इमेजेस सेम आहेत, म्हणजे याची रेंज ही एकच असणार. रेंज सेट विल कन्सिस्ट ऑफ ओनली वन इलेमेंट. कळतं ना. म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं, इफ यू वांट टू टेक वन एक्झाम्पल, याचं एक एक्झाम्पल लिहायचं झालं. फॉर एक्झाम्पल, लेट capital A be the set consisting of these elements 1 2 3 4 5 and capital B be the set consist of elements काही असू शकतात इकडे कोडोमेन मध्ये. पण डेफिनेशन and f from A to B be defined as प्रत्येकाची इमेज सेम घ्यायची आहे मला. f is equal to कुठली एक फिक्स करून टाका तुम्ही. 1 ची इमेज 2 घ्या. प्रत्येक ए च्या एलिमेंटला इमेज सेम असली पाहिजे. 2 ची इमेज 2 घ्या, 3 ची इमेज 2 घ्या, 4 ची इमेज 2च असली पाहिजे, 5 ची इमेज 2च असली. असं जर असेल तर याला कॉन्स्टंट मॅपिंग किंवा कॉन्स्टंट फंक्शन असं म्हणतात. इफ ईच एलिमेंट हॅज द सेम इमेज, देन आणि आता याची रेंज काय? रेंज म्हणजे सेट ऑफ ऑल इमेजेस. मग एकच इमेज आहे ना, म्हणजे याची रेंज काय? फक्त सिंगलटन सेट 2 आहे या केसमध्ये. समजतं ना. सो दॅट इज ऑल अबाउट द कॉन्स्टंट फंक्शन. ही कॉन्स्टंट फंक्शनची डेफिनेशन आहे. मग आता याला जर मी सिम्बॉलिक म्हणजे फॉर्म्युला फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं, इफ आय हॅव टू एक्सप्रेस दिस इन द फॉर्म्युला फॉर्म, आता जो मी एक्झाम्पल दिलेला आहे ना, की काय लक्षात येतं की एक्स जर मी ए चा घेतला, कोणताही एक्स घेतला ए चा, तर त्याची इमेज जी आहे ती कंपल्सरी या एक्झाम्पल मध्ये किती आहे? 2 आहे. and so I can express this last function in terms of a formula as f of x equal to 2 for all x belongs to a. प्रत्येक x belong to a साठी इमेज काय आहे? 2 आहे. and so I can express it as a formula f of x equal to 2. okay, म्हणजे मी ह्याच फंक्शनला असं लिहू शकतो, that is it can be written as, मी याला असं पण लिहू शकतो याच फंक्शनला, f of x equal to 2, इमेज प्रत्येकाची 2 आहे, फॉर ऑल x बिलॉंग टू a. म्हणजे a मधून तुम्ही कोणताही एक इलेमेंट घेतला तर त्याची इमेज शुअरली या सिच्युएशन मध्ये काय असणार आहे? फिक्स्ड असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, जी की या एक्झाम्पल मध्ये 2 आहे. त्याला आपण कॉन्स्टंट फंक्शन म्हणतो. सो व्हॉट यू ऑब्झर्व, या केस मध्ये तुम्ही काय पाहू शकता की रेंज ऑफ f कन्सिस्ट ऑफ ओनली 2. यामध्ये फक्त एकच इलेमेंट आहे. म्हणजे कॉन्स्टंट फंक्शनच्या रेंज मध्ये
एकच इलेमेंट असतो, म्हणजे द रेंज ऑफ अ कॉन्स्टंट फंक्शन इज अ सिंगलटन सेट. तो काय असतो? सिंगलटन सेट असतो. ओके, लेट अस कंटिन्यू मोर. पुढे जाऊया. त्यानंतर आहे बघा रिस्ट्रिक्शन अँड एक्सटेन्शन ऑफ अ फंक्शन. नेक्स्ट डेफिनेशन आहे रिस्ट्रिक्शन अँड एक्सटेन्शन ऑफ अ फंक्शन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डोमेन रिस्ट्रिक्ट करायचं आहे ना. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय बघा, मी दाखवतो. रिस्ट्रिक्शन अँड एक्सटेन्शन रिलेटेड टर्म्स आहेत ऑफ अ फंक्शन. How to restrict the domain or how to extend the domain. डोमेन आणि फक्त डोमेन आपल्याला इथं काय करायचं आहे? रिस्ट्रिक्ट करायचं आहे किंवा एक्सटेंड करायचं आहे. तर आपण आधी एक मॅप घेऊया, एक फंक्शन घेऊया. इफ एफ फ्रॉम काही घेऊ शकता. आपल्या पुस्तकात एक्स टू वाय दिलाय, एक्स टू वाय घ्या, ए टू बी घ्या, काही घ्या. इफ एफ फ्रॉम एक्स टू वाय इज अ मॅपिंग. हा एक मॅपिंग घेतला आणि आपल्याला काय करायचं? डोमेन रिस्ट्रिक्ट करायचं. रिस्ट्रिक्ट म्हणजे त्याला बंधन आणायचं, म्हणजे छोटा करायचा आहे तो. रिस्ट्रिक्ट करायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स कमी करायचे. मग आपल्याला याचा डोमेन रिस्ट्रिक्ट करायचा. एक्स ला जो आहे ना त्याला डोमेन रिस्ट्रिक्ट करायचा आपल्याला. म्हणजे एक्स रिस्ट्रिक्ट करायचा म्हणजे त्याच्यामधले इलेमेंट्स आपल्याला कमी करायचे, त्याच्यातीलच इलेमेंट्स कमी करायचे. मग त्यातले इलेमेंट जर कमी केले मी, तर मला काय मिळेल? सबसेट मिळेल त्याचा. अँड कॅपिटल ए सबसेट ऑफ एक्स घेतला, म्हणजे कॅपिटल ए चे काही इलेमेंट्स आपण घेतले. देन अ मॅपिंग जी, आपण एक नवीन मॅपिंग इथे डिफाइन करणार आहोत. देन अ मॅपिंग जी फ्रॉम ए टू वाय. देन अ मॅपिंग जी फ्रॉम कॅपिटल ए टू कॅपिटल वाय. याला रिस्ट्रिक्शन म्हणता येईल का? आता मग रिस्ट्रिक्शन म्हणायचं नुसतं डोमेन रिस्ट्रिक्ट करून चालणार नाही ना. फंक्शन तेच राहिले, फक्त डोमेन रिस्ट्रिक्ट करायचं आहे. म्हणजे फॉर्म्युला फॉर फंक्शन मस्ट बी सेम. डोमेन जरी रिस्ट्रिक्ट झाला तर त्याचा फॉर्म्युला जो आहे, त्याच्या ज्या इमेजेस आहेत त्या दोन्ही फंक्शन्स नुसार सेमच राहिल्या पाहिजेत. बरोबर आहे. इट्स सेट टू बी अ रिस्ट्रिक्शन. त्याला कधी रिस्ट्रिक्शन म्हणता येईल या मॅपिंगला? डिफाइंड ॲज, देन अ मॅपिंग दिस जी फ्रॉम ए टू आय डिफाइंड ॲज जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग टू ए. म्हणजे फॉर्म्युला नाही बदलायचा आहे, फक्त डोमेन बदलायचा आहे. म्हणजे एक्स बिलॉंग टू ए घेतला तर त्याची जी नुसारची जी इमेज असणार आहे तीच एफ नुसारची इमेज असणार आहे. मीन्स द फॉर्म्युला फॉर फंक्शन रिमेन सेम, ओनली द डोमेन रिस्ट्रिक्ट्स हिअर, है ना. याला काय म्हणतात? रिस्ट्रिक्शन मॅपिंग किंवा रिस्ट्रिक्शन फंक्शन असं म्हणतात. इज कॉल्ड ॲज द रिस्ट्रिक्शन ऑफ एफ टू ए. याला काय म्हणायचंय? दिस इज कॉल्ड ॲज द रिस्ट्रिक्शन. आपण काय रिस्ट्रिक्ट केला? फंक्शन एफ रिस्ट्रिक्ट केला. कुठे रिस्ट्रिक्ट केला? ए ला. रिस्ट्रिक्शन ऑफ एफ टू ए. रिस्ट्रिक्शन ऑफ एफ टू सेट कॅपिटल ए. आणि त्याचं नोटेशन जे आहे अँड इज डिनोटेड बाय, त्याचं नोटेशन अँड. आता वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे नोटेशन्स पाहायला मिळू शकतात. म्हणजे काही पुस्तकात एफ सफिक्स ए दिलेला असेल, आपल्या पुस्तकामध्ये एफ ऑब्लिक ए असं दिलेलं आहे. या पुस्तकात हे असं दिलंय. काही पुस्तकात असं असू शकतं एफ ए. म्हणजे रिस्ट्रिक्शन मॅपला एफ सफिक्स कॅपिटल ए असं पण लिहिता येऊ शकतं. पण हे आपल्या पुस्तकात आपण जे वापरतोय सध्या ए आर वशिष्ठाचं बुक, त्यामध्ये जे नोटेशन्स दिलेले आहेत तेच आपण वापरूया. ओके. आता जर उलट असा विचार करा, म्हणजे तुम्हाला समजा जी दिलेला आहे, जी फ्रॉम ए टू वाय दिलाय, आणि मग तुम्ही एक सुपर सेट घेतला एचा एक सुपर सेट घेतला एक्स, है ना. सुपर सेट म्हणजे आता काय झालं? सेट मोठा घेतला म्हणजे काय झालं? एक्सटेंड झाला, म्हणजे डोमेन एक्सटेंड झाला. देन वी डिफाइन अ मॅपिंग एफ फ्रॉम एक्स टू वाय ॲज लाईक दिस. म्हणजे एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स फॉर एक्स बिलॉंग्स टू ए. तर त्याला एक्सटेन्शन असं म्हणता येईल. म्हणायचंय रिस्ट्रिक्शन म्हणायचंय. आणि एफ ला काय म्हणायचंय? एफ इज कॉल्ड ॲज द एक्सटेन्शन ऑफ जी, है ना. एफ इज कॉल्ड ॲज द एक्सटेन्शन ऑफ जी. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यानंतर आहे बघा इनव्हर्स इमेज ऑफ अन एलिमेंट. पुढचा पॉइंट आहे
इनव्हर्स इमेज ऑफ अन एलिमेंट. इनव्हर्स म्हणजे ती प्री इमेज असते बरं का. आय विल डिफाईन इनव्हर्स इमेज ऑफ अन, पहा नेटवर्कचा, समजा एक मॅपिंग घेतली मी ए टू बी. तर समजा इकडे एक्स आहे आणि इकडे वाय आहे. तर ह्या वाय ला काय म्हणतात माहिती आहे का? वाय इज द इमेज ऑफ एक्स अंडर द फंक्शन एफ. म्हणजे इफ an element x from the set A associate or correspond with the element y belong to B by the function f, then y is called as the image of x, and this x is called as the inverse image. त्या x ला काय म्हणतात? इनव्हर्स इमेज असं म्हणतात. कोणाची? y ची. x is called as, म्हणजे जर f of x इक्वल टू y असेल तर x ला काय म्हणतात माहितीये का? इनव्हर्स इमेज ऑफ y असं म्हणतात. हे एफ इनव्हर्स ऑफ y म्हणजे काय? इनव्हर्स इमेज ऑफ y. ही डेफिनेशन आहे. मग वेगवेगळ्या इलेमेंटची जी इनव्हर्स इमेज आहे ना, समजा इकडे मी असं घेतलं झेड घेतला आणि झेडची सुद्धा इमेज वायच आली, तर या सिच्युएशन मध्ये एफ इनव्हर्स ऑफ वाय चा अर्थ काय माहिती आहे का? इट इज द सेट ऑफ दोज इलेमेंट्स हुज इमेज इज वाय. म्हणजे त्यामध्ये इनव्हर्स इमेज इथे एक पेक्षा जास्त आल्या ना, म्हणजे एफ इनव्हर्स ऑफ वाय कन्सिस्ट ऑफ दोज इलेमेंट्स हुज इमेज इज वाय. म्हणजे इथं काय आले? एक्स आणि झेड आल्या. दोन इनव्हर्स इमेजेस आल्या वायला. बरोबर आहे. वायला दोन इनव्हर्स इमेजेस आलेले आहेत, एक्स आणि झेड. ब्रॅकेट नाही टाकला एक्स कॉमा झेड, एक्स ऑर झेड असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे दोन इनव्हर्स इमेजेस आहेत. समजतं? इनव्हर्स इमेज म्हणजे इट इज द सेट ऑफ दोज इलेमेंट्स हुज इमेज इज वाय. म्हणजे एफ इनव्हर्स ऑफ वाय जर मला डिफाईन करायचं असेल, इफ वी हॅव टू डिफाईन एफ इनव्हर्स ऑफ वाय, इट मीन्स दॅट इट इज द सेट ऑफ दोज इलेमेंट्स ऑफ ए हुज इमेज इज वाय. ओके, तो आपण ते लिहून घेऊया आणि त्याचं नोटेशन लिहूया. ठीक आहे. हा डेफिनेशन आधी ह्याला फॉर्मल लिहूया. एक फंक्शन घ्या, लेट f from a to b and for x belongs to capital A, comma f of x equal to y. Then y is called as, y ला आपण इनव्हर्स म्हणतो, y ला इमेज म्हणतो. Y is called as the image of x under the function f. y ला इमेज म्हणायचंय आणि x ला काय म्हणायचंय? इनव्हर्स इमेज म्हणायचंय अंडर द फंक्शन f. Whereas x is called as, the inverse image of y. x ला काय म्हणायचंय? इनव्हर्स इमेज ऑफ y असं म्हणायचं. and is denoted by, that's a notation, and is denoted by f inverse of y. म्हणजेच काय? दस जर x ची इमेज y असेल तर y ची इनव्हर्स इमेज ही काय असते? x असते. if f of x equals to y, then note that f inverse of y equal to x. सो मी आता सांगितलं होतं की एक पेक्षा जास्त इनव्हर्स इमेजेस असू शकतात, है ना. दॅट इज इन जनरल आय कॅन राईट लाईक दिस की f inverse of y is the set of
those elements from the domain whose image is y. म्हणजे असे इलेमेंट त्या एफ इनवर्स वाय मध्ये असतील ज्यांची इमेज काय आली पाहिजे, वाय आली पाहिजे. मी फिगर मध्ये पण दाखवलं होतं. एफ इनवर्स ऑफ वाय कन्सिस्ट ऑफ दोज इलेमेंट्स ऑफ द डोमेन हुज इमेज इज वाय. कळतं ना? एफ इनवर्स वाय मध्ये आपल्याला ए मधील असे इलेमेंट्स घ्यायच्यात ज्यांची इमेज काय आली पाहिजे, वाय आली पाहिजे. ठीक आहे. आणि हे जे एफ इनवर्स ऑफ वाय आहे तो नेहमी कुठे असणार आहे, ए मध्ये असणार आहे. इमेजेस, इनव्हर्स इमेजेस कुठे असणार आहेत ना, ऑलवेज क्लिअरली किंवा ऑब्विसली आय कॅन राईट दॅट हे जे एफ इनव्हर्स ऑफ वाय चे जे सर्व इलेमेंट्स आहेत ते कुठे इथं दिले पण आपण, म्हणजे त्याच्यातील जे इलेमेंट्स आहेत ते ए चे घेणार आहोत आपण. म्हणजे एफ इनव्हर्स ऑफ वाय विल बी कंटेन्ड इन द सेट ए ऑलवेज. तो नेहमीच ए मध्ये असणार आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया, एक 2-3 एक्झाम्पल्स आपण इथे पाहणार आहोत. सुरुवातीला मी एक फंक्शन या ठिकाणी घेतो आणि मी तुम्हाला काही इनव्हर्स इमेजेस या ठिकाणी विचारणार आहे. सो लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल लेट एक सेट घेतो, कोणताही घेऊ शकता, पुस्तकातलाच मी घ्यावा असं काही नाहीये, तुम्ही काही घेऊ शकतात. ए इज इक्वल टू ए बी सी डी ई व्हॉट एव्हर यू वॉन्ट and capital B is equal to say X, Y, Z and एक मॅपिंग डिफाइन करायची आहे मला, ऑर्डर्ड पेयर्स मध्ये घेऊया, सोपं जातं. and F from capital A to capital B be given by, फॉर्म्युला घेतोय मी, एक फंक्शन घेतोय B given by F is equal to. आता प्रत्येकाला एक इमेज द्यायची आहे मला. समजा मी A ची इमेज X घेतली, B ची समजा Y घेतली, काही घेऊ शकता. मी C ची परत X घेतली, D ची पुन्हा X घेतली, समजा काही घेऊ शकता. मी मुद्दाम रिस्ट्रिक्टेड घेतोय, मला एक गोष्ट पर्टिक्युलर इथं एक्सप्लेन करायची आहे म्हणून. E ची Y घेतली. पहिले तर कळायला पाहिजे की हे फंक्शन आहे. फंक्शन आहे हे ऑर्डर्ड पेयर्स कडे पाहून कसं लक्षात येतं माहिती आहे का, की पाहायचं की ए मधील प्रत्येक कॉम्पोनंट एकदाच आलाय किंवा नाही, फर्स्ट कॉम्पोनंट म्हणून. कॅपिटल ए मधील प्रत्येक कॉम्पोनंट ऍज अ फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द पेयर जर एकदाच आलेला असेल, इफ इट इज इट ऑकर्स वन्स ऍज अ फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेयर्स, देन इट इज अ फंक्शन. म्हणजे एकाला एकच इमेज असली पाहिजे ना, प्रत्येकाला युनिक इमेज असली पाहिजे आणि त्यामुळं तो फर्स्ट कॉम्पोनंट म्हणून एकदाच आला पाहिजे. सो दिस इज अ फंक्शन, फंक्शन आहे. नाउ माय क्वेश्चन इज व्हॉट इज एफ इनव्हर्स ऑफ झेड. मग काय माझा प्रश्न की देन एफ इनव्हर्स ऑफ झेड मला फाइंड करायचा आहे. माझा प्रश्न आहे हा, व्हॉट डज इट मीन एफ इनव्हर्स ऑफ झेड म्हणजे काय, की डोमेन मधील अशा किमती ज्यांची इमेज झेड आली पाहिजे. इमेज म्हणजे सेकंड कॉम्पोनंट असतो या पेयर्स मध्ये. या पेयर्स मध्ये इमेज काय असतो, सेकंड कॉम्पोनंट. आता सेकंड कॉम्पोनंट कुठे झेड दिसायलाय का तुम्हाला, नाही दिसायलाय. सांगायचं हे होतं की एफ इनव्हर्स ऑफ झेड हा एम्प्टी आहे या केस मध्ये, कारण देर इज नो इलेमेंट इन द डोमेन हुज इमेज इज झेड. एफ इनव्हर्स ऑफ झेड चा अर्थ काय, व्हॉट डू यू मीन बाय एफ इनव्हर्स ऑफ झेड? इट इज द सेट ऑफ दोज इलेमेंट्स फ्रॉम द डोमेन हुज इमेज इज झेड. म्हणजे मला डोमेनचे असे इलेमेंट्स घ्यायचे आहेत ज्याची इमेज झेड आली पाहिजे. मग इमेजेस मध्ये कुठेच झेड नाहीये है ना, प्रत्येक ठिकाणी इमेज काय घेतली मी, एक्स आणि वायच घेतलेली आहे. म्हणजे नो इलेमेंट हॅज द इमेज झेड, कुठल्याही इलेमेंटची इमेज झेड नाही. म्हणून या केस मध्ये एफ इनवर्स ऑफ झेड काय आहे, फाय आहे. बिकॉज कशामुळे, इन दिस एक्झाम्पल बरं का, या एक्झाम्पल मध्ये बिकॉज झेड बिलॉंग्स टू कॅपिटल बी is not the image of any element in A. Image of कोणाचीच इमेज नाही येतो, any element in capital A. लक्षात येतं ना, म्हणजे एफ इनवर्स ऑफ झेड एम्प्टी का आहे, तर तो कोणाचीच इमेज नाहीये. समजा मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ एक्स, सांगता येईल तुम्हाला. व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ एक्स? एफ इनवर्स एक्स चा अर्थ काय, इट इज द सेट ऑफ दोज इलेमेंट्स ऑफ डोमेन हुज इमेज इज एक्स. मग एक्स कोणाकोणाची इमेज आहे बघा या एक्झाम्पल मध्ये. या दिलेल्या वरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एफ इनवर्स ऑफ एक्स काढायचा आहे. एफ इनवर्स ऑफ एक्स मीन्स दोज इलेमेंट्स ऑफ द डोमेन हुज इमेज इज एक्स. एक्स कोणाची कोणाची इमेज शोधा तिथे या
दिलेल्या फंक्शन मध्ये एक्स कोणाची इथे बघा इथं एक आहे एक्स. दिस इज द इमेज ऑफ सी अँड दिस इज द इमेज ऑफ डी. म्हणजे तो एक्स ए ची इमेज आहे, तो सी ची इमेज आहे आणि तो डी ची सुद्धा इमेज आहे. म्हणजे एफ इनवर्स ऑफ एक्स काय आलेला आहे ए कामा सी कामा डी आलेला आहे. एफ इनवर्स ऑफ एक्स काय आलेला आहे ए कामा सी कामा डी आलेला आहे, कारण ती त्याची इमेज म्हणजे एफ इनवर्स ऑफ एक्स म्हणजे काय द सेट ऑफ दोज पॉइंट्स ऑफ द डोमेन हुज इमेज इज एक्स. कोणाकोणाची तो इमेज आहे. आणि समजा मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ वाय, तर एफ इनवर्स ऑफ वाय काय असेल. येस, व्हॉट विल बी दॅट, टेल मी. सांगा एकदा सांगा बघूया, बरंच शिकवलंय मी. व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ वाय? ओपन युअर माइक अँड टेल मी द आन्सर. व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ वाय? ना डीई. एफ इनवर्स ऑफ वाय म्हणजे द सेट ऑफ दोज एलिमेंट्स ऑफ द डोमेन हुज इमेज इज वाय. बीई, डी नाही बी आहे ना, बी. तर बी इथे आहे एक बी, बी ची इमेज वाय आहे आणि ई ची पण इमेज वाय आहे. एफ इनवर्स ऑफ वाय म्हणजे काय दोज एलिमेंट्स ऑफ द डोमेन हुज इमेज इज वाय अँड सो इट इज नथिंग बट बी कॉमा ई. ठीक आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे, पण मला वाटतं वेळ पण संपलाय. वन मोर एक्झाम्पल इथं मी घेऊ शकलो असतं. लेट अस कन्सिडर वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आपण घेऊया आणि मग आपण त्याला कन्क्लूड करूया. एक मी जनरल फॉर्म्युला फॉर्म मध्ये एक एक्झाम्पल घेतो अँड देन वी विल स्टॉप हिअर. सो लेट मी गिव्ह वन एक्झाम्पल. लेट एफ फ्रॉम कॅपिटल आर टू कॅपिटल आर, म्हणजे हे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. त्याचा डोमेन ऑफ ऑल रिअल नंबर्स आहे आणि याची कोडोमेन सुद्धा सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स आहे. बी डिफाइंड बाय बी, याचा फॉर्म्युला मी घेतोय बी डिफाइंड बाय एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स कुठून घ्यायचं आहे ऑल एक्स हे कुठून घ्यायचे रिअल नंबर्स मधून घ्यायचे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. द क्वेश्चन इज देन फाइंड. पहिला प्रश्न आहे तुमचा फाइंड. सपोज करतो बघा काहीतरी असेल तो एफ इनवर्स ऑफ 9. सपोज दॅट एफ इनवर्स ऑफ 9 ची व्हॅल्यू समजा एक्स आहे ना, काही पण म्हणता येईल तुम्हाला. समजा ती एक्स आहे सपोज दॅट, किंवा एक्स नको वाटला तर दुसरं नाव घ्या ए म्हणा, काही पण म्हणू शकता. एफ इनवर्स ऑफ 9 बी से इक्वल टू ए. हा ए कुठे असणार आहे डोमेन मध्ये. इथं डोमेन आणि कोडोमेन सेम आहे त्यामुळे काही काळजी नाहीये. ए बिलॉंग्स टू आर. मग बाय डेफिनेशन ऑफ इनव्हर्स इमेज जर एफ इनवर्स ऑफ 9, एफ इनवर्स ऑफ 9 म्हणजे काय, व्हॉट इज एफ इनवर्स ऑफ 9? इट इज द सेट ऑफ दोज पॉइंट्स हुज इमेज इज 9. एफ इनवर्स ऑफ 9 इज द सेट ऑफ दोज पॉइंट्स हुज इमेज इज 9 म्हणजे काय की एफ ऑफ ए इज इक्वल म्हणजे असे सगळे ए ज्याची इमेज 9 येईल. बरोबर आहे. एफ इनवर्स ऑफ 9 जर ए असेल तर एफ ऑफ ए इक्वल टू 9. बट व्हॉट इज एफ ऑफ ए? बाय दिस फॉर्म्युला एफ ऑफ ए इज ए स्क्वेअर. या फॉर्म्युलानुसार एफ ऑफ ए स्क्वेअर आहे. नाउ डू यू नो द व्हॅल्यू ऑफ ए इन आर? तर आता एफ इनवर्स ऑफ -5 म्हणजे असंच आता सारखं सेम की इट इज द सेट ऑफ दोज एलिमेंट्स whose image is -5. It is the set of those elements from the domain whose image is -5. Okay, now suppose that second part जो आहे तो मी घेतो. आपण नाव देऊया त्याला काहीतरी. समजा suppose that f inverse of -5 काहीतरी असेल. से समजा तो a आहे. वेगळं पण नाव घेऊ शकता तुम्ही. काही नाव घेऊ शकता. b घेतला मी समजा. ओके, मग एफ ऑफ बी, एफ इनवर्स जर मी इनवर्स इमेजच्या डेफिनेशन नुसार एफ इनवर्स ऑफ -5 म्हणजे दोज एलिमेंट्स हुज इमेज इज -5. म्हणजे एफ ऑफ बी किती आला पाहिजे -5. बट व्हॉट इज एफ ऑफ बी? इट इज बी स्क्वेअर. नाउ डू यू नो अ रियल नंबर हुज स्क्वेअर इज -5? है ना, देयर डझंट एक्झिस्ट सच टाइप ऑफ रियल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह. म्हणजे असा एकही रियल नंबर नाहीये की ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल. म्हणजे काय, therefore b does not belong to r. म्हणजे असा स्क्वेअर निगेटिव्ह येणारा एकही नंबर नाहीये. म्हणजे अशा प्रकारचा बी एक्झिस्ट होत नाही. अशा प्रकारचा बी एक्झिस्ट होत नाही याचाच अर्थ त्याची जी इनव्हर्स इमेज आहे ती काय असणार आहे, फाय असणार आहे. एम्प्टी सेट असणार आहे ना. असं लिहा किंवा तुम्ही फाय पण लिहू शकता. समजलंय का सर्वांना? हॅव यू गॉट दिस? एनी प्रॉब्लेम अप टू दिस? इथपर्यंत काही अडचण आहे का? असेल तर विचारू शकता. नसेल तर आपण इथे थांबूया. We will continue more in the tomorrow's lecture.
याचे जे पुढचे आणखी जे टाइप्स आहेत किंवा याचे एक्झाम्पल्स ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. वेळ संपलेला आहे. आपण इथे थांबूया. यू कॅन गो नाव. तुम्ही जाऊ शकता.